नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण BA थर्ड इयर मध्ये जो भूगोलाचा पेपर आहे आपला तो भारताचा भूगोल या पेपरचा या ठिकाणी आपण अभ्यास करत आहोत। मित्रांनो, मागील तासामध्ये आपण भारताची प्राकृतिक रचना अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय आणि भारताची प्राकृतिक रचना अभ्यासत असताना आपल्याला भारतीय उपखंडाची निर्मिती व उत्क्रांती कशी झाली आणि या निर्मिती आणि उत्क्रांती होत असताना काय वैशिष्ट्यपूर्ण अशा बाबी आपल्याला आढळल्या किंवा वैशिष्ट्यपूर्ण अशी भूस्तर रचना आढळली आणि या भूस्तर रचनेचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर या भूस्तर रचनेचा इतिहास आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। आणि म्हणून या सर्व बाबींचा विचार करत आपण तीन प्रकारची भूस्तर रचना या ठिकाणी आपल्याला आढळली। त्यामध्ये भारतीय पठारी प्रदेश ही जो अति प्राचीन असा पद्धतीने या ठिकाणी अति प्राचीन काळामध्ये भारतीय पठारी प्रदेश निर्माण झालेला आहे, त्याचं मागे किंवा भारतीय द्वीपकल्प आपण त्याला म्हटलेला आहे, हा भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश। त्यानंतर जो काही दुसरा प्रदेश आहे तो आहे गंगा सिंधू मैदानी प्रदेश। गंगा सिंधूचं जे काही मैदान आहे हे त्या प्रोसेसमध्ये प्रामुख्याने जो वैशिष्ट्यपूर्ण असा भाग या ठिकाणी आपल्याला दिसतो। असं म्हटलं जातं की सुमारे 4 कोटी वर्षापूर्वी, 4 कोटी म्हणजे आपण पाहिलं की दख्खनच्या पठाराची निर्मिती ही 6 कोटी वर्षापूर्वी झालेली असावी असा आपण त्या ठिकाणी अंदाज व्यक्त केला। आणि त्यानंतर मग या गंगा सिंधू मैदानी प्रदेशाची निर्मिती ही सुमारे 4 कोटी वर्षापूर्वी या मैदानाची निर्मिती झालेली असावी। या मैदानाची निर्मिती ही प्रामुख्याने हिमालयातून वाहत आलेल्या गाळाच्या संचयनामुळे झाली। हिमालयातून आणि भारतीय पठारावरून ज्या काही नद्या वाहत जातात, या वाहत जाणाऱ्या या नद्यांमुळे या मैदानी प्रदेशाची निर्मिती झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी असं म्हटलं जातं की भारतीय भूमंच तबकडी जी काही आहे भारतीय उपखंडाची, साधारणतः सांगितलं तुम्हाला की भारताची प्राकृतिक रचना समजून घेत असताना आपल्याला फक्त भारताचा भागच समजून घेणं गरजेचं नाही, तर ती जी काही तबकडी आहे भारतीय उपखंडाची की ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव या सर्व देशांचा मिळून जी काही भारतीय उपखंडाचा भाग बनलेला आहे तो भारतीय उपखंड या ठिकाणी आपल्याला समजावा लागेल। आणि असं म्हटलं जातं की भारतीय भूमंच तबकडी जी काही आहे ही भारतीय उपखंडाच्या अनुषंगाने तयार झालेली आहे। आणि मग ही भारतीय भूमंच तबकडी जी आशिया खंडाकडे सरकते, उत्तरेकडे आशिया खंडाकडे जी सरकू लागली, ही सरकत असताना आशिया खंडाच्या भूमंच तबकडीकडे सरकताना दाब निर्माण होऊन, दाब त्या ठिकाणी निर्माण झाला आणि दाब निर्माण होऊन ही जी काही तबकडी आहे हो या ठिकाणी आपण पाहतोय की हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे, हे आपल्याला माहित आहे। परंतु त्याचबरोबर ही जी काही भारतीय भूमंच तबकडी आहे ही तबकडी आशियाची जी काही तबकडी आहे, आशिया आणि युरोपची, युरेशियाची जी काही तबकडी आहे, या तबकडीच्या खालच्या भागामध्ये घुसल्यामुळे काय झालं की ही जी काही तबकडी आहे भारतीय तबकडी ही आशिया खंडाची जी काही भूमंच तबकडी आहे या आशिया खंडाच्या भूमंच तबकडीच्या खालच्या भागामध्ये घुसल्यामुळे त्या ठिकाणी हिमालयाच्या पायथ्याशी एक खोल अशी भूदोडी निर्माण झाली। हिमालयाच्या पायथ्याशी एक खोल अशी भूदोडी निर्माण झाली, खोलगट भाग
त्या ठिकाणी निर्माण झाला आणि मग या खोलवर भागात हिमालयातून वाहणाऱ्या नद्या आणि भारतीय पठारावरील नद्या यांचा असणारा पाण्याचं संचयन त्या ठिकाणी अनेक काळापर्यंत या नद्या त्या ठिकाणी पाण्याचं संचयन करत होत्या. या पाण्याच्या संचयनाबरोबरच त्या ठिकाणी गाळाचं संचयन देखील या नद्यांच्या माध्यमातून त्या भूद्रोणीमध्ये झालेला आहे आणि मग पाण्यामध्ये गाळाचं संचयन झाल्यामुळे या ठिकाणी या भूद्रोणीमध्ये सपाट असा मैदानी प्रदेश त्या ठिकाणी निर्माण झाला. साधारणतः या भूद्रोणीमध्ये गाळाचं संचय हे जवळपास 100 मीटर पासून तर 5000 मीटर खोलीपर्यंत